विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल। त्यामध्ये जी औपचारिकता आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल। आमदार जनतेची भावना या लक्षामध्ये घेता सुनेत्राबाई पवार यांची निवड त्या ठिकाणी अपेक्षित आहे। ते झाल्याच्या नंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा आमच्यात नाही, हे दुःख आम्ही पचवू शकत नाही। त्यांचा अस्थिकलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये नेणार आहोत। महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व हे विलक्षण पद्धतीचं राहिलं। झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादांनी जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या मधून त्या ठिकाणी नेला जाणार आहे।